पूर्ण प्रमाणात उमरलेली आहे. आता पावसाळा सुरू झालाय. बाहेर निघायला लागले आता डायरेक्ट. नमस्कार, मी प्रवीण. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण चाललोय खेकडी पकडायला अलंगच्या पायथ्याला, म्हणजे अलंग बलंग कुलंगच्या पायथ्याला. आता पुढे चालत आलोय. एकनाथ भाऊ पुढे. वाळाला पाणी भरपूर आहे आज. नितळ पाणी मग आज बऱ्यापैकी खेकडी भेटणार आहे. तेच झालं बरं का. बसतो डॉक्टर किती वेळाचं टाकले होते. सगळ्यात भारी होता आला. पूर्ण ट्रिक वन द्यावं त्याला. 17 सापडलं. नाही खात ना काय नाही 17 नाही. हा आमचा ट्रेक सुरू झाला आता. पूर्ण केट्या बांधल्यात फॉरेस्टवाल्यांनी इथून तिथून. हे पूर्ण केट्या अलंगला जाताना. पाऊस पण सुरू झाला आता. हे पावसामध्ये आता सुरुवात. अलंगकडे चालू पूर्ण पायथ्याच्या खाली. तिथे एकनाथ भाऊचं घर झाप आहे. झापामध्ये राहून आता जेवण वगैरे करायचं तिथं. मग खेकडी पकडायला सुरुवात. 7 वाजेपर्यंत तिथं सर रानमाळ दिसते बघा. 6:30 झालेत पूर्ण. हिरवगार रान झाले आता पूर्ण इथून तिथून. पाऊस कमी बरं झाला पोहोचेपर्यंत. नंतर काय टेन्शन नाही काय. म्हणतो पटकन चला उजेडासारखं पोहोचलो. चला लवकर. ती पकाय लवकर चालतच नाही कधी. टाकणार तुला वाटलं हे दीपक. हा कैलास, हा एकनाथ भाऊ आणि BSF सर. आज चालू आम्ही खेकडी पकडायला अलंगच्या पायथ्याला एकनाथ भाऊच्या झापाकडे. हे सरांना भेटलं एक मशरूमचं. दीपक कोंबडा एक कोंबडा पडून देऊ नको रे. तुला पकडायला आम्ही नाही तर सगळे. धुकं भरपूर आले आता. अलंग तर दिसतच नाही बिलकुल काहीच. एक करपाला फुलं यायला लागले. सुरुवात झाली बघा आता. हे करपाचं झाड. आजचा एक्सपिरियन्स जास्तच असणार आहे, कारण का अलंगच्या पायथ्याला खेकडी धरायला चालले आम्ही. ओळाला पाणी पण झालंय भरपूर सुरू आता. आज अलंगच्या पायथ्याला एकनाथ भाऊच्या झापामध्ये राहायचं आम्हाला तिकडे. हे बऱ्यापैकी धुकं इकडे बघा. हे पूर्ण पाऊलवाट चाललेली आता. जवळपास 1 तास लागत चालत जायला मला. गिंदोडी हे गिंदोडे निघायला लागल्या. ते आळवा भरपूर आहेत वरती, पण आता पाण्यात काय गेले. आता चव नाही लागणार बिलकुल. हे पूर्ण खाली आळवांचा सडा पडला. हे सगळे आळव. पावसामुळे पूर्ण आता चव बिघडली असेल आळवाची. किडलाय तो. चला वावरांमधून पाणी पूर्ण. एकनाथ भाऊचं जाते तिकडे बरं का, फार समोर तिकडं. ते सपाट दिसते ना प्लेन, त्या माळा. ते आपण याला चढतो ना अलंगच्याला. हे वॉटरफॉल दिसायला लागले बघा. बघा धुक्यामुळे जरा दिसत नाही एवढे.
धुकं कमी जास्त करायला. बऱ्यापैकी रोपं उतरून आलेत आता इकडे. तर जुलै महिन्यामध्ये अवनी सुरू होईल तिकडे. आता झऱ्यांना पाणी पण आता सगळे उपाळलेले पूर्ण बांधणी आता. तिकडे मोठा धबधबा आहे ना मागच्या अजून त्या साईडला आहे तिकडून चढायला. पण सरळ येतो चालत ना आपण मैदानात तिकडनं जायला. उडदावण्यापेक्षा सोपं आहे. या समोर आपल्या पहिल्यांदा आलतो. हे इथं कुठंतरी विहीर आहे. काय जुनी विहीर आहे एवढ्या ह्याच्यात. नाही विहीर होती बा. त्या विहिरीजवळ पाणी विहीर होती आणि झोपलं होतं विहिरीजवळ. नाही कडे लावायला टाकलं नाही का? नाही, त्याला जीवदान फोडला टाकलं होतं त्यांनी. जीवदानला सांगितलं होतं, म्हणजे बिबट्या नव्हता वाटलं तिकडे जीवदान. तर 4 दिवस जीवदानला होतं मी कंटिन्यू, पण कधी दिसलं नाही मला. सायळी नाही, तरच नाही दिसलं काहीच. पप्पाच्या शिवाय काय स्वतःच्या बोट ठेवलेत घरी. ते पूर्ण वाळातून जायचं पटापट असं. मागच्या वर्षी त्या जापाकडे बसलो होतो ना काय जेवायला आपण, त्या बांधाला तिकडे डायरेक्ट कुठं समोर इकडे जाप दिसतंय. ते जाप त्याच्या खाली बसलो होतो मागच्या वर्षी इकडे इकडेला. वॉटरफॉल दिसते बऱ्यापैकी. आता ते पूर्ण वळ चालत आता सगळे वळाचंच पाणी पूर्ण आता. पूल त्या साईडला गेला. आता डायरेक्ट पाण्यातून खरी माझ्या तर इकडूनच ना. ते तू पुढे जाऊन व्हिडिओ घे. तुझा पुढे व्हिडिओ काढा. चला पूर्ण वाळा नाही आता. हा खडखडीत जातोय पूर्ण आता. बरं शेवाळ नाही अजून, नाही तर पडलं जात सगळे. हे सगळे पाण्यातून आम्ही वळाने. मासे पण आहे बऱ्यापैकी. ती अलंगाराची जुरी आहे ती वरती पाठीमागून, ती खाली चालली आता भंडारा डॅममध्ये. ते चालले तो वळानी. इथं खोल्यावर का खाली चढलं वरती. आता पूर्ण प्रमाणात उमरलेली आहे. आता पावसाळा सुरू झालाय प्रॉपर. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा भात बीत लावून झालेले होते. 15 दिवस झाले ते पोहोचलं जापाकडे. आता पूर्ण कवलं टाकून पेढा का आता टाकला त्याच्यावरती कवलांवरती टाकलं ना. कोणी येऊन राहतात गोरावाले. डायरेक्ट मुंगेरा केलाय.
हा? आपलं मशरूम इथे टाकलं. हाय सुकेले काही कोपरे वडले आहेत फक्त. ते ना भिजलं होतं. कवळणमधून बघून घेतो ना एखादा बसेल असेल की डुबतं. गवतही वाटतंय रे. हे कोपऱ्यात आणि इकडचं हे इकडे गडलं हे बऱ्यापैकी. येते ना झाकलाच नंतर. आजचा मेनू आता कापायला घेऊन जातो मी. सगळे अशा प्रकारे उपटायचे. अशा दोन पद्धत आहे पिष्ट काढायची. एकदा पाणी गरम करून घ्यायचं, त्यामध्ये कोंबडा ठेवायचा, मग नंतर पिष्टे ऑटोमॅटिक निघतात पटापट. अशा प्रकारे निघून राहील पटापट बघा. याचे नाही केस पडले. या दीपकने चूल पेटवली आता ते म्हणतात कशाला आणले भाजून खायचं. भाजून खायला. त्याचे पाय सुद्धा भाजून खायचे. सगळे पाय पण भाजून खायचे आता. हे एकनाथ भाऊचं, एकनाथ खडकेचं घर. शेताकडे आलेलो आहे आम्ही आता संध्याकाळी. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण कौलामध्ये केलेलं आहे. हे बाजूने कारवीचं केलेलं आहे पूर्ण. हे कारवी पूर्ण सारून घेतलं पूर्ण, पूर्ण पॅक चारही अँगलने. हा पूर्ण व्ह्यू इकडनं अलंगडी ते वरती समोरच आपला. हा अलंग पूर्ण इथपर्यंत येतो, मदन या साईडला आणि कुलंग त्या साईडला दिसतो पूर्ण. हे आता बेडका ओरडायला झाली सुरुवात. आता बाजूलाच झरा वाहतोय तिकडे आता मोठमोठे ओळ झाले सुरू होता. काही ठिकाणी मातीची लावली. परत अजून मोठा सोफा आहे. तसं कोंबडा भाजायचं काम चाललंय आपलं. एवढा मोठा सोफा कुठून आणला असेल. जवळ जाऊन पाहिलं सिमेंटचं बनवलेलं आहे आणि त्याच्या मग ते कुशन छोटे घेऊ का मग ते पातेलं. हे राहिलेले पिष्ट आता निघून जातील बाजूने. तेवढं पाणी परत का प्रॉपर असे भाजला नाही अजून बऱ्यापैकी. हा ते करू ते काढून घेऊन आधी. पाय पकड तिकडनं. मस्तपैकी आता कोंबडा भाजून घेतलेला आपण. बस खेकडं धरायचं म्हणजे काहीच नाही बरं का. असं ते ना तो मोठा खेकडा धरला होता तू. तो मला पिशवीतून चावला. मग बोर्ड धरलो त्याने. तेवढा होता ना तो इकडे त्याने जाता का भाजायला. हातड्यांचे बारीक तुकडे करून येऊ. मी ऐकलं काय काय लोक हातडे पण खाताय साफ करून. हे कसं भाजायचं. त्याला मीठ लागेल बघू रे एकदा. काही नाही बाहेर होणार ना सांगायचं पाणी. तुझ्याकडे केळीचं पाणी केळीचं नाही ते पण. म्हणजे याला आपल्या भाषेत तेलाच म्हणायचं. मग त्याच्यात काय करू माहिती का. थोडा कांदा मीठ मिरची. नाही काय गरमच आहे ना. आला भात बऱ्यापैकी उमत होता. आसटले बाहेर लागेल पण भात मोकळा करा. इंद्रायणी राईस कुठे कुत्र. हा हा लुसी वाघ येतोय का तिथे. वाघ दिसतोय.
हे बेडकचे प्रकार आपल्या सह्याद्रीतले फोटो घे आरामशीर। सुरुवात बारीक खेकडीपासून आपल्याला ही भेटली चिंबोरे। पडलो अशा प्रकारे आपलं चिकन गावठी कोंबडा शिजलेला आहे। इकडं भात, इकडे एक भाऊने घेतले जेवायला बीएसएफ सर, कैलास आणि दीपक। इकडं पीस आपले आता जेवण करतो आता, मग खेकडी पकडायला जाणार आम्ही सगळे। मस्त अंधारात खेकडी पकडायला निघालो आपण। हे बघा मासे दिसते तिथं, चटणीचे मासे सगळे। रात्रीचे 11 वाजलेत आणि बेडकांचा आवाज कसा येतोय। दहा ते 15 प्रकारचे बेडक आहेत। आवाज प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काही पाणी जाऊ बेरकडा बघितलं तिच्या मागाशीच मी बोनी केली ना, आता खाल्ल्या ना 2। अशा प्रकारे आमची टीम आता खेकडी पकडायला निघाली। पाऊस कमी, आता पाणी पण नितळे बऱ्यापैकी। भेटतील इकडे दीपक, ये लवकर दीपक। हे काय इथे धर ना, बॅटरी धर ना, मला बॅटरी धर त्याला नाही। झाली बोनी पहिली, ठीक पहिली बोनी झाली आपली। चालू आहे। अशा प्रकारे दीपकने दुसरी खेकड पकडलेली आहे। चिंबोरीची आहे अशा प्रकारे आपली खेकडी पकडायची सुरुवात झाली। एकनाथ भाऊनी सांगितली आता भेटली 4थी खेकड आपल्याला। चला आजूबाजूनी बघत चला आता। हा काय, अरे बापरे दीपक पकड। इथे एक आलेली आपल्याला मोठी आता। टाक टाक विरळा येतो। अशा प्रकारे ही गिंदोडी आहे, ही मादीने। आता तुम्हाला पकडून दाखवतो मी, तर पिल्ला असतील खाली। पोटामध्ये पिल्लं यायच्या आतमध्ये, अजून बारीक आहे त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाही याच्यातून। आता ही सोडून देतो आपण। सबस्क्राईब करा। मस्त स्मेल, नितळ पाणी, ब्लॉगर बाग, हम भाग ही रहे।
चलो बरोबर पकड़ दिसली का तुम्ही पकड़ पहले भाई रेनकोट मध्ये येत आहे दरताना दिसत आहे नाही त्याच्यावर दिखता है क्या ब्लॉगर बने करते ब्लॉगर है हम देखो इतना पकड़ा अभी तक खाली 5 मिनट में चलो आगे अंधारामध्ये पाय सटकतील कैलास हाँ अरे बाप रे ये देखो बड़ी खेकड़ मिली हमें इनको पकड़ नांगा नांगा सावल बॅटरी देतो का माझ्याकडे तो एक्सपर्ट आहे नाही रे का मादी नाही मादी नाही चलो आगे ती दीपक म्हणतो चिंबोरी आहे जरा बेदरून चला तुम्ही चिंबोरी मी सांगतोय काय चिंबोरी धरा काटे फक्त ते नीट बघा आता तुम्ही करू हा दाबा डायरेक्ट वरतून तसं ना डायरेक्ट दाबायचं मुटकुळा कसा पकड तसं दाबायचं डायरेक्ट दोन्ही नांग्यांच्या बाजूला पकडायचं कैसा का नाही कैलास पकड अरे कैलास पकड पकड अशी पकडा ना डायरेक्ट हे बाय नांगे येतं डायरेक्ट आता बॅटरी पकडा आता पिशी धरता येणार नाही पिशी उघडता येणार नाही मला आता बरं काय लक्ष झालं काय धरायचं परत मास्तर शिकवणार नाही आता प्रॅक्टिकल करायचं पुढच्या वेळी पकड वा नाद करा पण आमचा कुठं हे बघा झालं 1.5 किलो सर बॅटरी लावा वर आली नाही जाऊन देत खेकडी मी चला डाव खरा आहे तो नाही पाला पाडू राहिले चालो चालो काय पाऊस चालू मलाच काही कळत नाही. एक डावी साईड उजवी साईड सगळं प्रत्येक ठिकाणी चालू आहे ना आता चारही कोपऱ्यात 4 असं बरोबर होतंय मग मोठ्याच खेकडे पाहिजे इथं जिंदोडी तेव्हा कोपऱ्यात आहे सर हळू ए बघ उलटी होता आली काय हिरवे काढले होते हिरवे गाळा वरती लागेल डोक्याला ही कोंबड्याची भाजी पण निभरून गेली डायरेक्ट चायची भाजी नाही चायचा बार वेगळा आहे कोंबा वेगळा पहिली दफातून इकडं ना बरोबर इकडं पण आहेत का थोडं बाजूला सेम मशरूम सारखे हे पूर्ण डायरेक्ट फुलं निघाले अरे फुलं डायरेक्ट या अंधारात निघल्याशिवाय काही भेटत नाही आपल्याला अशी गोष्ट राहते मग हे भरपूर येते का इथं पाय खालून पूर्ण डायरेक्ट नाही नको सोडून देतो लयच बारीक आहे. घे चल टाक तो म्हणतो दिवस घालायला लागतो अरे चिंबोरी खाऊन टाकील त्याला डायरेक्ट काढाम कडून
वळालाच डायरेक्ट आता तुम्ही कोरड्यातून चला. अरे काय लयची नजर आहे काय? अरे साप ये काय म्हणते याला मांडूळ सारखाच आहे हे काय केवढे लयच मोठं आहे तो ब्लॉग मध्ये घे ना. अबे पाण्यात चाललंय ते. मग पाण्यातला साप आहे ना तो एक ना तो हे काय वाळा बिनविषारी ना. असतो बिनविषारीच येतो ना. धरलंय बेडूक खेकड पण आहे हे काय बेडूक धरलंय तिने पूर्ण प्रॉपर. अरे वाचला बेडूक आपल्यातर्फे बेडूक वाचला आपल्याकडनं. वाघासारखाने पिशवी ओपन कर. अरे खेकड टाकायची ओपन द पिशवी. अय बेडकावाल्या तर मग अशी बेडूक मोठा बघितलाय. मुलाखत घेतली. अरे खेकड अय पिशवी बेडूक वाचलाय त्याच्यामुळं. छोटी छोटी मोठी आहे. न पाहतच धरतोय का? भेटली का? करता केवढी हो बापरे पिल्ले काय करायचे सोडायचे सोडून दे ना. दोन दे ना पिल्ल. सोड बघ जात आहे का नाही तर नको सोडू. बॅटरी ठेवा तुला. दे सोडून खेकडच आहे ना. घर त्या पिशवीत दे टाकून चावल ते पिल्ल पिल्ल जातील नाही म्हणून. थोडं बारीक पिल्ल जमून जातं ना. दाखव बरं. ओके ब्लॉगर तू काय करू राहिला? टाका पिशवी आहेत तोच फेमस होणार आहे. पैसे त्याला देऊन टाक का रे. त्याला 1 किलो खेकडीचे पैसे देऊन टाकतो लगेच. काय डॉलर युट्यूबचं चालते. जाय प्रवीण दरा आणि एवढं $10-15 $800-900 मासा धरू का खेकड धरू. तुला काय अर्थ होईल. खेकडे काय माहिती का खेकडे इकडे मोठी. हे सगळे चढणीचे मासे आहेत वाटते चढलेले दिसतंय का मासे. नडी 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 धर बॅटरी. दगड मार तुला काही लढाई दगडाने आणायचा. अशा प्रकारे खेकडी भेटत सुद्धा झाले. पकड खोलो खोलो. थांब थांब थांब. त्याच्या असं झालंय मला पिशवी धरताना येऊ राहिली. हा 1 मिनिट टाकू द्या पिशवीत. अशा प्रकारे पिशवी भरत आली आपली. ही भेटली असा दुसरा खेकडी ना तोटाच नाही आज आपल्याला. कैलास पिशवी घे. ही कोणाकडनं तरी सुटेल आहे बघ. एक नांगा तुटेल आहे मोठा. चालेल मोठा खेकडा आहे.
तुम्हाला बघते नाही त्याच्यावर नाही चावणार रे. केटी त्या साईडला बघितलं तर केटीवरून चाललोय आपण. केटीच्या खाली दीपक दीपक मोठी खेकडे. पाण्यात उतरायला लागेल. मोठी खेकडे. अरे मोठी खेकडे मला उतरायला लागेल पाण्यात. ही खोल पाण्यामध्ये खेकड दिसली बघा आपल्याला इथं. सर जॅकेट काढू का? ही बा जरा ती बॅटरी पकड तिच्या डायरेक्ट इथून वरती ना याच्या पुढे याच्या पुढे राहते मोठं आहे खेकडे. बोटच तोडलं डायरेक्ट. जाऊ चला मग आता. फिमेल आहे सगळे. आम्ही जेवण नेलं होतं ना मग त्या दिवसातला तो सगळ्यात मोठा होता. बाकी एकदम त्याच्या जवळपास नव्हते. अरे गोणी इथं प्रवीण चिंगू आणि एवढी पिशवी आणली. तुला म्हटलं गोन घे तिथून तू नाही. आणि बॅटरीच्या उजेडात मला वाटलं पाणी लय ओतून जसा घुसलं डायरेक्ट छातीपर्यंत पाणी आलं डाय का. घे ना किरवा सगळ्यात मोठा एवढाच होतो. कधी कधी दिवस जातोय कर तेवढ्यालाच बाहेर काढायला त्या काड्याने. आज कळलं का खेकडीचं वजन किती राहते भेटायला लागल्यावर. गडी खासच दिसतोय. शेजारी मोठी हातावर घे. किरव्याचं पिल्ल गेलं. हे अशा प्रकारे मोठ्या खेकडी भेटल्यात आपल्याला. बाहेर निघायला लागले आता डायरेक्ट. 3 किलोला आणि बाहेर परत ते त्याला आतमध्ये. धरले जोराचा वारा आला. वारा चालूच आहे सगळं. जोरात आला.